नमस्कार. आपण व्होकॅब्युलरी या सेक्शनमध्ये आज आपण आपला पुढचा पाठ बघणार आहोत आणि त्यामध्ये आपण काय स्टार्ट करणार आहोत, वर्ड्स डिनोटिंग फोबिया. म्हणजे फोबिया या शब्दाचा अर्थ होतो भीती. फोबियाज म्हणजे भीती, ठीक आहे. आणि मग त्या फोबिया म्हणजे कोणकोणत्या टाईपचे फोबिया असतात त्याच्यावर पण प्रश्न विचारले जातात आपल्याला. तर त्याच्यावरचे आपण प्रश्न पण घेऊ एकदा आपलं सगळं हे कंप्लीट झाल्यानंतर. ए पासून ते एक्स पर्यंत जेवढे अल्फाबेट आहेत याच्यातले ते याच्यात सरांनी कंप्लीट करून घेतलेले आहे. सोर्स म्हणून मी वापरत आहे आदरणीय MG शेख सरांचं इंग्लिशचं पुस्तक, ठीक आहे. तर आजचा आपला पहिला व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये मी कोणते अल्फाबेट घेणार आहे, T, V आणि X, ठीक आहे. T, V आणि X हे अल्फाबेट घेणार आहे. पण त्यापूर्वी आपण फोबिया म्हणजे काय याचं बघून घेऊ. हे बघा, फोबिया हा एक प्रकारचा मानसिक विकार आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती विशिष्ट वस्तू, परिस्थिती किंवा कृती यांपासून घाबरते. म्हणजेच त्यावेळी त्या गोष्टी धोकादायक नसल्या तरी त्यांच्या उपस्थितीत भीती किंवा दहशत वाटत असते. हा एक प्रकारचा चिंताग्रस्त आजार आहे. या रोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला भीतीच्या धोकादायक हल्ल्यांपासून सौम्य लवचिकतेचा त्रास होऊ शकतो. शेकडो प्रकारच्या गोष्टी किंवा प्रसंग यांच्या भीतीतून शेकडो तऱ्हेचे फोबिया माणसांमध्ये निर्माण होऊ शकतात. अ फोबिया इज अन इंटेन्स फिअर ऑफ समथिंग दॅट इज अनलाइकली टू कॉज हार्म. द वर्ड फोबिया comes from the Greek word phobos which means fear or horror, ठीक आहे. आता याच्यातले बरेचसे जे शब्द आहेत ना, आता तुम्हाला कळेल की म्हणजे त्यांचा उगम कुठून झालाय, ओरिजिन कसा झालाय. त्यामुळे आपल्याला जर त्या म्हणजे त्या शब्दाचा अर्थ माहिती असेल ना, तर मग आपल्याला हे कळतं की त्या शब्दाचा, बरं थांबा मी काय बोलते कळेल तुम्हाला. आता फॉर एक्झाम्पल हे बघा, इथे दिसते तुम्हाला बिब्लिओफोबिया. जर आपल्याला बिब्लिओ ह्या शब्दाचं ओरिजिन माहिती असेल आणि त्याचा अर्थ माहिती असेल तर आपल्याला लगेच लक्षात राहील की फिअर ऑफ बुक्स, म्हणजे पुस्तकांपासून वाटणारी भीती म्हणजे बिब्लिओफोबिया, असं हे मला तुम्हाला सांगायचं तर ठीक आहे. म्हणजे फोबिया म्हणजे भीती, आणि मग त्याच्या आधीचा जो वर्ड आहे जो त्याला लागलेला आहे त्याचे जर अर्थ आपल्याला माहिती असतील तर आपल्याला हे शिकणं सोपं जाईल असं मला तुम्हाला सांगायचं होतं. तर चला आपण सुरुवात करूया. आजचा आपण अल्फाबेट घेतलेला आहे टी. टी मध्ये बघा पहिला शब्द आहे आपला थॅसोफोबिया, फिअर ऑफ सिटिंग. म्हणजे काय तर बसण्यापासून वाटणारी भीती, ठीक आहे. थॅसोफोबिया, फिअर ऑफ सिटिंग. तुम्हाला आता हे पाठच करावं लागेल की थॅसोफोबिया, आपण जर याचं ओरिजिन पाहिलं तर थॅसो या याचं काहीतरी ओरिजिन असेल, त्याचा अर्थ सिटिंग असेल असं आहे बरं का. मी तुम्हाला काही वर्ड्स दाखवणार आहे, सगळ्या वर्ड्सचं मी काढलेलं नाही आहे, पण तुम्हाला हे आता पाठ करावंच लागेल की थॅसोफोबिया मीन्स फिअर ऑफ सिटिंग म्हणजे बसण्यापासून वाटणारी भीती. त्याच्यानंतर थिओफोबिया, फिअर ऑफ गॉड, देवापासून वाटणारी भीती. नंतर टॉक्झिकोफोबिया, फिअर ऑफ पॉयझन, विषापासून वाटणारी भीती. आता टॉक्झिक म्हणजे विष, बरोबर. टॉक्झिकोलॉजी किंवा अगधतंत्र किंवा विषतंत्र त्याचा अभ्यास त्याच्यात असतो, मग त्याच्यावरून टॉक्झिकोफोबिया म्हणजे फिअर ऑफ पॉयझन. नंतर टिस्काडेका फोबिया, फिअर ऑफ नंबर 13, 13 संख्येपासून वाटणारी भीती. आता मी तुम्हाला सांगते, हे बघा कसं आहे हे बघा इथे काय लिहिलंय, द वर्ड ट्रिस्काडेकाफोबिया कम्स फ्रॉम ग्रीक वर्ड ट्रिस्काडेका मीन्स 13, ठीक आहे. म्हणजे ट्रिस्काडेका म्हणजे काय 13 आणि ग्रीक वर्ड आहे तो, आणि फोबिया मीन्स फिअर. तर अशा पद्धतीने हे सगळे शब्द आहेत जे आपल्याला पाठ करायचे आहेत. मी रिपीट करते एकदा. थॅसोफोबिया, फिअर ऑफ सिटिंग म्हणजे बसण्यापासून वाटणारी भीती. थिओफोबिया, फिअर ऑफ गॉड, देवापासून वाटणारी भीती. टॉक्झिकोफोबिया, फिअर ऑफ पॉयझन, विषापासून वाटणारी भीती. आणि ट्रिस्काडेकाफोबिया म्हणजे फिअर ऑफ नंबर 13 संख्येपासून वाटणारी भीती. आता व्ही पासून एकच आहे, व्हर्बोफोबिया. आता व्हर्बल हा शब्द आपल्याला माहिती आहे त्यामुळे लक्षात राहील. व्हर्बोफोबिया, फिअर ऑफ वर्ड्स, शब्दांपासून किंवा शब्दापासून वाटणारी भीती. पुढे बघा, आपला हा चॅप्टर पूर्ण झाला की मी तुमचे याच्यावरचे प्रश्न पण घेईल, ठीक आहे. आता बघा झॅन्थोफोबिया, फिअर ऑफ येल्लो कलर म्हणजे पिवळ्या रंगापासून वाटणारी भीती. मी तुम्हाला आता याचं ओरिजिन दाखवते. जसं मी तुम्हाला म्हटलं की मी काही शब्दांचं ओरिजिन तुम्हाला दाखवेल.
बघा, झांतोफोबिया, फिअर ऑफ येलो कलर आपण म्हटलं, ठीक आहे. तर हे बघा, द वर्ड झांतोफोबिया मीनिंग द फिअर ऑफ कलर येलो डिराइव्स फ्रॉम द ग्रीक वर्ड झांतो मीनिंग येलो अँड फोबिया मीन्स फिअर. ठीक आहे, झांतोचा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे म्हणजे काय, येल्लो. आणि त्याच्या पुढचंच आपल्याला काय, झिनोफेबिया आहे जे आपण बघणार आहे. त्याचं ओरिजिन काय, ओरिजिनेट्स फ्रॉम द एन्शियंट ग्रीक वर्ड्स झेनोज मीनिंग स्ट्रेंजर ऑर गेस्ट अँड फोबोज मीनिंग फिअर. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला हे गोष्टी पाठ कराव्या लागतील. मग सारखं सारखं लेक्चर ऐका किंवा सारखं सारखं वाचन करा, त्याने तुमचं पाठ होऊन जाईल. ठीक आहे. झांतोफोबिया मीन्स फिअर ऑफ येल्लो कलर, पिवळा रंगापासून वाटणारी भीती. आणि झिनोफेबिया मीन्स फिअर ऑफ स्ट्रेंजर्स किंवा फॉरेनर्स म्हणजे अनोळखी किंवा विदेशी इत्यादी लोकांपासून वाटणारी भीती. ठीक आहे. तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 3 अल्फाबेट पाहिले आहेत, टी, व्ही आणि एक्स. तर हा व्हिडिओ इथेच समाप्त होतो. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.